हॅलो हॅलो. चला सलामी जोडी मैदानात जाताना दिसतोय कैरियर संघाची काय नाव आहे? रजत आणि अतुल अशी सलामी जोडी. सुबोधचे बॉलर एवढी पंच टायमिंग आहे इकडे आपण लगेचच लावायचं. 20 मिनिटांचा अवधी आहे. मॅच घड्याचा काटा जवळजवळ आपण पाहिलं 3:08 पहिला बॉल आहे. एज घेतली होती डावखुरी हाताचा फलंदाज आहे. पहिल्या बॉलवरती मोठा हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात केली जाते. गोलंदाजी मार्क वरती पिवनचं पहिलं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज सुबोध भोसले. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून या खेळाडूने बरीचशी ख्याती कमवलेली आहे. चौक विभाग जर आपण पाहिला खालापूर विभाग पाहिला या खेळाडूने नाव देखील आपलं मोठं केलेलं आहे. कम्प्लीट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची गणना केली जाते. बऱ्याचशा ओपन स्पर्धांमध्ये देखील त्यांना खेळण्याची संधी मिळालेली आहे. आणि सलामीची जोडी आपण पाहतोय रजत आणि त्यांच्यासोबत अतुलही पाहायला मिळते. डावकुडी हाताचे गोलंदाज आउटसाइड द ऑफ स्टंप लाईनची बॉलिंग पाहायला मिळते. वाईट लाईनच्या बाहेर हा बॉल पिच केला गेला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा देखील या ठिकाणी नक्कीच येताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एक चौक परिसरातील संघ आहे. एक आपण पाहतोय त्या ठिकाणी रसायनी परिसरातील संघ आहे आणि या मॅच मात्र आता दोन्ही संघांमध्ये चुरशीशी होणार यात मात्र कोणती शंका नसणार आहे. बॅटने या ठिकाणी खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दोन क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग करतायत. क्षेत्ररक्षण चांगलं असणं तुमचं फार महत्वाचं आहे. ऍज अन टीम परफॉर्मन्स तुम्हाला टीम एफर्ट मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागतो. ज्यावेळी गोलंदाज गोलंदाजी करत असतो क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं तर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो आणि तदनंतर गोलंदाजी चांगली होते. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी फिल्डर्सना देखील साथ द्यावी लागणार आहे. यावेळी फळीची अपर एज घेतली होती बॉलने. नशिबाची साथ मिळाली जाती आहे. नशीब साथ तो क्या बात. बॅकवर्ड बाउंड्रीच्या पलीकडे मिळतील 4 धावा. चौकार. फलंदाज आपण पाहतोय या रजत यांचा जर विचार केला तर एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नक्कीच त्यांची गणना टीम कैरियर संघामध्ये केली जाते आणि तसा परफॉर्मन्स देखील त्यांना दाखवावा लागणार आहे. यावेळेस अको टप्प्याचा बॉल सरळ बॅटने खेळून काढले. या बॉलला खेळाडू मात्र त्या ठिकाणी चेंडूला जज करतायत. नो मॅन स्टँड मध्ये बॉल पडला जातोय. या ठिकाणी 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागणार आहे. रनिंग बिटवीन द विकेट बॅटर्ससाठी फार महत्वाची असते. मी नेहमी सांगतो चौकार षटकार लगावणं फार सोपं आहे परंतु रनिंग बिटवीन द विकेट तुमची केवढी चांगली आहे. सिंगल तुम्ही डबल मध्ये कन्वर्ट कसं करता ते जर तुम्हाला करता आलं तर तुम्ही एक कम्प्लीट बॅटर बनता आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. यावेळेस स्लॉट मधला बॉल आहे. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर केलाय रजत. वा रे वा. तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चेंडू सीमा पार. षटकार. मी आत्ताच रजत यांच्या नावाची ओळख करून दिली होती की एक गणाघाती फलंदाज आहे. बरीचशी मैदानं या खेळाडूने स्वतःच्या खेळाने गाजवलेली आहेत आणि तो रजत स्वतःच्या नावाची ओळख मात्र निर्माण करून देतो आहे. यावेळेस आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल शॉर्टआर्म फुल केलाय. बनलाय पॉवरफुल. रजत द हार्ड हिटिंग मॅन यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार.
P1च्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावफलकाचा जर आपण विचार केला तर 21 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवातीचे चेंडू सोबत भोसले यांच्या माध्यमातून चांगले पाहायला मिळत होते. तदनंतर मात्र रजत यांनी त्यांच्यावरती आक्रमण चढवलं आणि काय कमालीचे शॉट्स त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकार शेवटच्या 2 चेंडूंवरती त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. धावा आहेत त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. महागडे षटक ठरलं P1चं सुबोध यांचं आणि पॉवर प्ले या ठिकाणी मात्र आता ओपन केला जातोय. फील्ड ओपन केली जाते. 5 खेळाडू तुम्हाला सीमा रेषे लगत आता मात्र पाहायला मिळणार आहेत. नवीन गोलंदाज आहेत साहिल ज्यांचा षटक क्रमांक 2 साठी मात्र या ठिकाणी वापर केला जाणार आहे. पंचांच्या डाव्या बाजूने अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल असणार आहे. पहिला बॉल अतुल पाटील यांच्यासाठी स्लॉट मध्ये फेकला होता. अगदी पुढ्यात या चेंडूची पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. दरम्यान सुबोध या ठिकाणी डीप काऊ कॉर्नर मध्ये येतात. बॉलला फील्ड केलं जात आहे आणि एकच धाव या चेंडूवरती मात्र मिळाली जाणार आहे. सलामीची जोडी जोपर्यंत मैदानावरती जास्तीत जास्त धावा या जोडीच्या बॅट मधून येताना आपण टीम कैरेसाठी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहणार आहोत. ही जोडी बाद करणं फार महत्वाचं राहणार आहे टीम वरोसेसाठी. अन्यथा जर ही जोडी टिकली तर मोठ्यात मोठ्या धावसंख्येचा डोंगर मात्र त्यांच्या समोर उभा केला जाणार. स्टान चांगला आहे रजत यांचा. चांगली हिटिंग रेंज आहे त्यांची. यावेळेस गुडगा टेक फटका खेळलाय जरूर परंतु ताकदीचा भाव या शॉट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट झोन मध्ये गेला होता. फील्ड देखील केलं जात आहे आणि एकच धाव फक्त या बॉल वरती मात्र मिळाली जाणार आहे. षटकार चौकार सिंगल डबल आतापर्यंत मात्र स्कोर बोर्डला कंटिन्यू पुढे नेण्याचं काम या 2 बॅटर्सच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही संघ चांगल्या एकमेकांच्या परिचयाचे आहेत परंतु मॅच मध्ये जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा एकमेकांचे विरोधक असता आणि इथे मात्र आपल्या संघासाठी प्रत्येक जण हा लढत असतो. फुल टॉस आहे. अतुल पाटील यांना दिलेली संधीचं सोनं केलं जात आहे. दिया मौका तो लगाया छक्का. लॉंग ऑन बाउंड्रीच्या लाईनच्या पलीकडे अतुल पाटील ब्रँडेड षटकार. संघाच्या धावसंख्येला या ठिकाणी मात्र आता गती प्रदान करून दिली जातीये. दोन्ही बाजूने मात्र आता इथे हिटिंग होताना पाहायला मिळतीये. तू शेर तो मैं सवा शेर. एका बाजूला रजत आहे त्यांच्या सोबत अतुल आहेत आणि काय बॅटिंग आहे. आणखी एक अकूट टप्प्याचा बॉल आहे. यावेळी थांबला तो संपला असं नेहमी म्हटलं जातं. रुकना मना आहे. चेंडू गेलाय काऊ कॉर्नरच्या वरून. 1 बाउंड चौकार. तेहतीस धावा आता धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 3 यावेळेस देखील आणखीन एक फटका. बॉल हव्या ते क्षेत्ररक्षक येत आहेत. यस इट इज टेकन. रनिंग कॅच पकडला जातोय आणि अतुल पाटील यांना तंबूचा रस्ता दाखवावा लागणार आहे. ओपनिंग पेअर ब्रेक केली जातीये. ब्रेक थ्रू मिळून दिलाय गोलंदाज साहिल यांनी. फलंदाज बाद. नवीन फलंदाज लेफ्ट हँडेड बॅटर नरेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये गेले आहेत. नेट क्रमांक 3च्या पोझिशन वरती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. नरेंद्र पाटील सर
एक उत्कृष्ट पंच म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्याच्याच बरोबरीने लेदर देखील ते चांगले खेळतात. आणि आता आपण टेनिस बॉल मध्ये त्यांचा खेळ मात्र या मैदानावरती पाहणार आहोत. टीम कैरेसाठी नरेंद्र पाटील यांनी देखील बऱ्याचशा मैदानावरती चांगला खेळ केलेला आहे आणि बराचसा काळ त्यांनी क्रिकेटला दिलेला आहे. बरीचशी वर्ष ते क्रिकेट खेळत आहेत, त्यामुळे एक एक्सपिरियन्स प्लेअर आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग झाला नाहीये, परंतु चेंडू जातोय डीप थर्डमॅनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये, सीमा पार, चौकार. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेला. धावलकावरती धावा येताना पाहायला मिळतील, त्या म्हणजे 37 धावा एक गडीच्या मोबदल्यात. 37 धावा म्हणजे 18.50 ची सरासरी मात्र इथे प्रति षटकामागे राखली जातीये. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा आहेत. फुल टॉस बॉल आहे रजत, द स्टायलिश प्लेयर, आणि त्यांच्या बॅट मधून स्टायलिश हँडसम हाय 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 माइटी हिट 6. फेअर डिलिव्हरीचा निर्णय आलेला आहे, कारण की नक्कीच खाली बसले होते, गुडघा टेकून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा वाईड आहे ना पंच? यस, वाईड बॉल आहे. या ठिकाणून बघा, हा शॉट फुल केलाय, रजत थांबणार नाहीये, पेटून उठला हा खेळाडू, आणि आता देखील मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा देखील गेलाय बॉल लांब, आणि आलाय आणखीन एक षटकार.
रजत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये स्वतःचं अस्तित्व सिद्ध करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक शॉट आलाय. क्या बात आहे रजत, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय फलंदाजी होती अफलातून, एकापेक्षा एक फटके. जो पत्ता करतो गुल त्याचं नाव आहे रजत भाई आणि बनलाय पॉवरफुल. आणखीन एक दमदार षटकार. इथे मात्र आयोजकांचा खर्च वाढवण्याचं काम केलं जात आहे, कारण की एवढे षटकार, चेंडू मात्र मिळणं आता कठीण झालेलं आहे. काय कमालीची बॅटिंग आहे रजत. उंची तेवढी नाहीये, छोटा पॅकेट आहे परंतु पॉकेट साईज डायनामाइट आहे. जेव्हा वाजणार तेव्हा मात्र धमाका मोठा होणार. आणि काय कमालीचा खेळ आहे, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कोणत्याच गोलंदाजाकडे उत्तर नाहीये रजतच्या बॅटिंगचं. यावेळेस हवेत बॉल आहे, हा झेल होऊ शकतो, संधी आहे, परंतु खेळाडू मात्र त्या ठिकाणी पोहोचत नाहीयेत. झेल जमिनी लगत दान केला जातोय. नशिबाची साथ ही रजतच्या सोबत आहे आणि रजतला नशीब देखील साथ असेल तर मात्र हा खेळाडू आज काही थांबणार नाहीये. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2 धावांच्या बरोबरीने धावा झाल्यात त्या धावफलकावरती 52 धावा. 50 झालेल्या आहेत. 52 आकडा धावफलकावरती पाहायला मिळेल. या वेळेस नशिबाची साथ आता मात्र मिळत नाहीये. थोडासा मात्र इथे हिट विकेट आपण म्हणूया. फलंदाज रजत यांना बाद व्हावं लागेल. डीप द क्रीज गेलेले आहेत आणि त्यामुळे बेल्स इज अप म्हणजे बॅटर इज डाऊन आणि विकेट मात्र या ठिकाणाहून दिली जाईल. या ठिकाणाहून आपण पाहतोय रजत यांनी एक कमालीची इनिंग आपल्या संघासाठी साकार केली आणि 3 षटकार जे रजत यांनी लगावले त्यांच्यासाठी सन्माननीय राजभाई पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं बक्षीस रजत यांना मात्र या ठिकाणी नक्कीच दिलं गेलेलं आहे. जो खेळ चांगला करतो त्याला मात्र कौतुकाची थाप देणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो राजभाई पाटील यांच्या माध्यमातून रोख 1000 रजत यांना दिले जाणार. नवीन फलंदाज गेलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. सागर पाटील, हा बॉल हव्यात आहे. क्षेत्ररक्षक उभा आहे. आल्या पावली सागर यांना मात्र माघारी परतावं लागणार आहे. एका मागोमाग एक मात्र इथे विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. फलंदाज सागर हे देखील होतील बाद. या ठिकाणी नरेंद्र पाटील यांच्या बॅट मधून फिरून मारलेला हा फटका सरळ जाणाऱ्या स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. आणखीन एक मोठा दणदणीत षटकार.
दुसरा अजिंक्य. या ठिकाणी आणखी एक दमदार फटका नरेंद्र पाटील यांच्या बॅट मधून आता षटकार चौकारांची बरसात केली जाते. फायनल बाउंड्री लाईनच्या पलीकडे वन बाउंडचा आणखी एक चौकार. 68 धावा धावफलकावरती आपल्याला होताना आता पाहायला मिळतात. हायेस्ट टोटलचा जर या स्पर्धेमध्ये आपण विचार केला तर 4 षटकांमध्ये कालच्या दिवसामध्ये ढवळेपाडा संघाने 70 धावा बनवल्या होत्या. परंतु आता कैरे संघ असं वाटतंय त्यांच्या देखील पुढे जाऊन हायेस्ट टोटल मात्र उभा करू शकणार. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल आहे, त्याला फायर क्रॅकर मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. शॉर्ट पूल नरेंद्र पाटील ऑलवेज पॉवरफुल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक षटकार. आतापर्यंत तरी कैरे संघाच्या नावावरती आता नोंदवला जाणार आहे. कालच्या दिवसामध्ये 70 होते हायेस्ट, आजच्या दिवसामध्ये 74 झाल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी शिल्लक असणार आहे. यावेळेस देखील बॉल उडवलाय, हव्यात आहे, उंची जास्त आहे, आसमानाला उलकावणी देख चेंडू खाली आलाय. झेल मात्र सुटला जातो आहे. हातात आलेला झेल जमिनी लगत दान केला जातो आहे. पकडा कॅच आणि जिंका मॅच असं नेहमी म्हटलं जातं. जेवढ्या संधी तुम्हाला मिळाल्या जातात त्या तुम्हाला घ्याव्या लागतात, परंतु झेल सुटणं आणि धावा जाणं हे टीम वरोसेसाठी डोईजर असणार आहे. यावेळेस देखील मिस टायमिंग झाले होते. कॉटन बोल्टचा चान्स आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येत आहेत, पकडलाय झेल आणि संपवलाय नरेंद्र यांचा खेळ. हा दिला जाणारे आणखीन एक हदरा टीम कैरी संघाला. शहात्तर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामध्ये शिल्लक असणाऱ्या शेवटचा बॉल आहे. ऑफस्टिकच्या बाहेर पिच झालाय, चुकी केली आहे, फलंदाजांनी सोडला, विकेट किपर हुकला, कव्हर झालं नाहीये आणि यावेळी हा चौकार देखील येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. चेंडू असणार आहे वाईड आणि असणार आहेत त्यावरती 4/22च्या धावा, म्हणजे टोटल 5 का 5 ऍड ऑन केला जाणार आहे टीम कैरे संघाच्या गाद्यामध्ये. आणि धावा आता 81 धावा. यावेळेस देखील मिड विकेट झोन मध्ये खेळाडू नाहीये. डीप मिड विकेट सीमा रेषा पार. शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला गेला आहे. धावफलकावरती धावा जमवल्या टीम कैरी संघाने. पहिले बॅटिंग करताना तब्बल 85 म्हणजे 85 धावा, सर्वोच्च धावसंख्या या वर्णाई चषक मधली कैरी संघाने स्वतःच्या नावावरती नोंद केलेली आहे. काय कमालीची बॅटिंग केली. सुरुवातीला आपण पाहिलं रजत यांनी चांगली बॅटिंग केली, अतुल यांनी चांगली बॅटिंग केली, त्यानंतर नरेंद्र यांची चांगली बॅटिंग आपण पाहिली आणि देवेंद्र यांनी वेल फिनिश देखील केलं आणि धावा झाल्या त्या आता 85. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे तब्बल 86 धावांची. धावांचा माउंट एव्हरेस्ट वरोसे संघ फलंदाज चांगले आहेत. पाठलाग केला जाणार का, कोण विजयी होणार, कोण बाजी मारणार हे नक्कीच माहिती पडेल. 24 चेंडू आणि 86 धावांची गरज.
खाली बघ ना. 80 धाब्यांची गरज असेल. 86 सॉरी. म्हणजे 3 दिवसातला सगळ्यात हाय स्कोर असेल तो कैरे संघाचा. आणि कैरे संघाला सुद्धा व्हाईट कार्ड एंट्री भेटलेली आहे. करबईच्या जागी त्यांना एंट्री भेटली होती. चला 12 प्लेयर याचे भरोसा टीम. स्ट्राईकला खेळतोय सुबोध. सुबोधच्या बॅट मधनं येतोय पहिल्या चेंडूवरती खणखणीत दणदणीत चौकार. या 4 धाब्यांनी संघाचं खातं बोलतोय टीम. वर्ष संघ आणि धाव संख्या होते 4. चेक कर. हे सुबोधानी कोण आहे बॅट्समन? ए मित्रा बॅट्समन कोण आहे दुसरा? सुबोध आणि चला XYZ. फलंदाज बाद. सुबोधानी कोण आहे? काय इथं 12 नाही. हॅलो हॅलो. अरे चेडू जातो 4 धाब्यासाठी खणखणीत देणारी चौकार. धावसंख्या 4 धावसंख्या होते. हॅलो. चेडू जाते 4 धाब्यांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. या 4 धाब्यांनी संघाची धावसंख्या होते 18.
एक षटकार समाप्तीला तर धावसंख्या मिळते 18. दुसरा षटक घेऊन ते गोलंदाज प्रतीक मोरे. प्रतीक मोरे टॉट चेडू. टॉटचे दोन बी चेंडू डॉट काढलेले आहेत. सिवर चेंडू धावसंख्या सिवरने वाट धावसंख्या होते 19. यानंतर सेकंड राऊंडचा सेकंड मॅच असेल याच्यातली विजयी टीम आणि डॉट चेंडू होते. मगाशी कोण जिंकले? रसायनी धुबिली आणि यातली विजयी टीम असेल. सामना 3 षटकांचा असेल. जे पहिल्यापासून रूळ ते असतील. आणि ते एक धाव संख्या होते 20. चला फटाफट घ्यायचे मॅच. 20 धावा जाईल. चला चारही बाजूला राहायचं. आता ऑलरेडी आले आहेत आपले मयूर. त्यांना सगळ्यांना आता घेऊन राहायचंय. त्या साईडलाच राहायचंय. बॉल खूप घेऊन आपले आले पोरं आले. आता चला मयूर आता ते तेवढं तरी करायचंय. पोरांना घ्यायचंय आपण. जर अक्षर 3 षटकार मारले 2000 रुपयाचं पारितोषिक असेल मयूर बारडे यांच्याकडून. महेंद्र आणि फलंदाज बाद झालाय. जरी गणेश शर्माने जरी 3 षटकार मारले तरी महेंद्र पार्टे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि सामना जिंकला तरी सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. चला तर जायचंय. फक्त बॉल लपून ठेवू नका. ऑलिंपियर आले तुम्ही. फक्त बॉल लपून ठेवू नका कारण कालच्या दिवसात खूप तुम्ही बॉल लपून ठेवलेले आहेत. सर्व बारीक पोरांना सूचना असेल. आपण जे बॉल आता फेकायचेत लगेच. चला डॉट चेंडू जाते. स्वर चेंडू धावसंख्या स्पीडवर धावसंख्या होते 21. 21 धापा झालेले होत्या. षटक संपल्याचा इशारा. गणेश शर्मा तुझ्या बापाने घालला का असा वाकडा तिकडा? लाईव्ह आहे का? जरी गणेश शर्माने जरी 2 षटकार मारले तरी
दीपक देवगरे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. चला कैरी टीम आपण सुद्धा खूप वेळ घेतात, प्लीज थोडं सहकार्य करायचंय. सागर मोरे यांच्याकडे सुद्धा 2000 असतील. गोलंदाज राहुल. एक धाव, धावसंख्या 22. कुठेतरी एकतर्फी मॅच होताना दिसते. एक धाव घ्यायचे. कुठेतरी एकतर्फी सामना होताना दिसतोय. कैरे वर्सेस वरोसे. पाणी पाहिजे का हात काय ठेवलं पाणी एक ना एक 63 पाहिजे बघ पटकन. 10 चेंडू आणि 63 धावांची गरज असेल. चला गणेश यांनी षटकार मारला तर महेंद्र आणि धनंजय येळूरकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल, म्हणजे 2000चं पारितोषिक असेल. फलंदाज बाद. फलंदाज बाद होत आहेत. चेतन तवले यांनी प्रत्येक षटकारला 1000 रुपये साहिल बेलू आपला काय आशिष बेलुसे यांच्याकडून चेतनने फलंदाजीला आलेला फलंदाज चेतन तवले. अरे बापरे, पहिलाच बॉल डॉट. असा केला तर आपला संघ जिंकणार नाही. चेतन, पहिल्या बॉलापासून षटकार मारण्याची आपल्याला गरज आहे. तुला पण माझ्याकडून 500 रुपये चेतन षटकारासाठी. एक धाव निघालेली आहे. गणेश शर्मा स्ट्राईकसाठी आलेले आहेत. गणेश शर्मासाठी 2000चं पारितोषिक आलेले आहे दीपक आणि सागर मोरे यांच्याकडून. गणेश यांनी मारलेला चेंडू आणि अरे बापरे, जेल ड्रॉप. कोणी काय? प्रतीक मोरे यांनी जेल ड्रॉप केलेला आहे. अतिशय डेंजर फलंदाज होता गणेश शर्मा. चला शेवटचा षटक आहे आणि कुठेतरी एकतर्फी सामना झाला आणि कैरेट संघाने एकतर्फी झुंज देऊन वन साइड मॅच केलेली आहे. कुठेतरी वरस संघावरती वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. किती पाहिजे 6 बॉलला किती पाहिजे अजिंक्य? 6 चेंडू आणि 61 धावा, म्हणजे कुठेतरी वन साइड एकतर्फी मॅच होते आणि ते खणखणीत दबारी षटकार. चला दैवडी आपण येऊन थांबायचे. सामना 3 षटकांचा असेल. सेकंड राऊंड आणि चांगला षटकार मारलेला आहे. आणि त्या खणखणीत दबारी षटकार, म्हणजे आता कुठेतरी आता गणेश शर्मा हे 2 बॉल 2 चेंडू 2 षटकार मारले. हे आता संध्याकाळी स्टेटस ठेवणार आणि सगळ्या लोकांना दाखवणार आम्ही 2 बॉल 2 षटकार मारले. चला आऊट झाले गणेश शर्मा. आपल्या कडेकडेने आता बाहेर निघतील गणेश शर्मा. चला आपला जय श्रीराम निघा. एक नंबर
फलंदाजीसाठी आलेले आहेत केदार तेलंगे. बघून द्या, यांनी पण 2 बॉल 2 षटकार मारले तर यांना 2,000 रुपये महेंद्र पाटे यांच्याकडून. आणि रिव्हर्स शॉट मध्ये 6 मारला तर धनाजी येरुणकर यांच्याकडून 2,000 रुपये. चला, एक धाव निघालेली आहे. चेतन यांनी 2 षटकार मारले तर महेंद्र पाटे यांच्याकडून 2,000 रुपये त्यांच्यासाठी. नाही, जमत नाही त्यांना, प्रॅक्टिस करायला लागेल त्यांना. चेतन धाव धाव. ए नको, रनआउट करू त्यांना. चला, एकतर्फी सामना होते आणि कैरे संघ विजय होते. चला, यानंतरची सामना असेल 3 षटकांचा. सेकंड राऊंडची सेकंड मॅच असेल दैवली बनाम कैरे. दोन्ही संघाच्या करदानी यायचे टॉस साठी. सामना 3 षटकांचा असेल. चला, कैरे संघ आणि दैवली टॉस करतील. गणेश देशमुख यांच्या हस्ते टॉस केला जाईल. सामना 3 षटकांचा असेल. दैवली रसाईने वर्सेस कैरे. सामना 3 षटकांचा असेल. हा, ते दादा टॉस कर. चला, आपल्या हस्ते टॉस केला गणेश देशमुख यांच्या हस्ते. सेकंड राऊंड सेकंड मॅच. टॉस कैरे. सामना 3 षटकांचा असेल. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चला, दैवली जान रसायने दैवली. आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचे. आणि या मॅचचा मॅच असेल रजत ज्याने 10 चेंडूमध्ये 11 चेंडू आणि 41 धावांची बहारदार इनिंग केली. तेच ठरतंय रजत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तिसरी मॅच जी राहिली खेळवली झाली होती गोरठण आणि कोण होती? गोरठण आणि कोण होती रे?
गवठण आणि दहिवली यामध्ये एक मॅन ऑफ द मॅच राहिली होती, ती साहिल याला नंतर दिली जाईल. चला सामना 3 षटकांचा असेल. नवीन बॉल घे. आगे दादा. दिले ना ते काय